मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। कल्याणमधील रेल्वे भरती आंदोलनाप्रकरणी राज ठाकरे आज ठाणे कोर्टात हजर झाले होते। 2008च्या या प्रकरणात आज कोर्टात नक्की काय घडलं आणि न्यायालयाने तुम्ही सहकार्य करा, एका महिन्यात प्रकरण संपेल असं सूचक विधान का केलंय, जाणून घेऊयात सविस्तर। नमस्कार, मी श्रुती आणि तुम्ही पाहतात थोडक्यात। महाराष्ट्राच्या राजकारणात कायमच केंद्रस्थानी असणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज सकाळी अचानक ठाणे मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात हजर झाले आणि महाराष्ट्राचं लक्ष पुन्हा एकदा एका जुन्या प्रकरणाकडे गेलं। 2008 मध्ये रेल्वे भरती बोर्ड परीक्षा संबंधित झालेले आंदोलन, मारहाण आणि प्रक्षोभक भाषणाच्या संबंधितलं हे प्रकरण आहे। तब्बल 16 वर्षापूर्वीच्या या जुन्या खटल्याची सुनावणी न्यायमूर्ती अभिजित कुलकर्णी यांच्या दालनात पार पडली आणि यात एक महत्त्वाचा ट्विस्टही पाहायला मिळाला। मुळात कल्याण कोर्टात दाखल असलेला हा खटला आता ठाणे मुख्य न्यायदंडाधिकारी कोर्टात हस्तांतरित करण्यात आलाय आणि यात केवळ राज ठाकरेच नाही तर त्यांच्यासह मनसेचे काही प्रमुख नेतेही सहभागी आहेत। नितीन देसाई, अभिजित पानसे, अविनाश जाधव आणि नितीन सरदेसाई यांच्यासह त्यांचे 7 सह आरोपी देखील यावेळेला कोर्टात उपस्थित होते। न्यायालयात सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती अभिजित कुलकर्णी यांनी राज ठाकरे यांना गुन्हा कबूल आहे का अशी विचारणा केली, परंतु राज ठाकरे यांनी स्पष्ट उत्तर दिलंय की मला गुन्हा कबूल नाही। राज ठाकरे यांच्या बाजूने ॲडव्होकेट सयाजी नांगरे आणि ॲडव्होकेट राजेंद्र शिरोडकर यांनी युक्तिवाद केला। राज ठाकरे यांनी गुन्हा कबूल नसल्याचं सांगितल्यानंतर न्यायमूर्ती कुलकर्णी यांनी या प्रकरणावर लवकर तोडगा काढण्याची अपेक्षा व्यक्त केली। त्यांनी यावेळी एक अत्यंत सूचक आणि महत्त्वाचं विधान केलंय। ते म्हणालेत की तुम्ही सहकार्य करा, एका महिन्यात हे प्रकरण संपेल, तुम्हाला याची गरजही लागणार नाही। एका प्रकारे न्यायालयानं हे संपूर्ण प्रकरण एका महिन्याच्या आत संपवण्यासाठी डेडलाईनच दिली आहे असं म्हटलं तरी चालेल। 2008 सालचं हे प्रकरण नक्की काय आहे ते पाहूयात। परप्रांतीय रेल्वे भरती प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र आंदोलन छेडलं होतं। त्यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी कल्याण स्थानकावर उत्तर भारतीय उमेदवारांना मारहाण केली होती आणि त्यावेळी रेल्वे स्टेशनचं नुकसान झाल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। मराठी तरुणांच्या नोकऱ्या परप्रांतीयांनी हिरावल्याचा मनसेचा आरोप होता। राज ठाकरे यांच्यावर या आंदोलनात परप्रांतीयांना लक्ष्य करून हिंसाचाराला प्रोत्साहन दिल्याचा गंभीर ठपका ठेवण्यात आला होता, ज्यामुळे त्यांना अटक सुद्धा करण्यात आलेली होती। राज ठाकरे यांच्यावरील आरोप गंभीर आहेत, ज्यामध्ये परप्रांतीय उमेदवारांना मारहाण करणे आणि प्रक्षोभक भाषण देणं याचा समावेश आहे। कोर्टाने आज दिलेल्या डेडलाईनमुळे आता मनसेच्या नेत्यांना कायदेशीर लढाई अधिक वेगाने लढावी लागणार आहे। राज ठाकरे यांनी गुन्हा कबूल नसल्याचं स्पष्ट सांगितलं असलं तरीही न्यायालयाने दिलेल्या एका महिन्याच्या कालावधी या प्रकरणाला निश्चितच एक वेगळं निर्णायक वळण देणार आहे। आता मनसेचे नेते आणि त्यांचे वकील कोर्टाला सहकार्य करून हे जुनं प्रकरण जूनपूर्वी संपवण्यात यशस्वी ठरतील का? कायदेशीर गुंता आणखी वाढतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। हा कायदेशीर पेच नेमका कसा सुटतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करा।